कुंभ राशी 21 ते 31 जुलै. अकल्पित संकटांचे वादळ, सावधान. भयंकर भविष्याची चाहूल. 21 ते 31 जुलै 2025. संकटांची वादळे. कुंभ राशींच्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींना 21 ते 31 जुलै 2025 हा काळ तुमच्या आयुष्यातील एक अकल्पित आणि निर्णायक टप्पा सिद्ध होऊ शकतो. ग्रह ताऱ्यांची स्थिती या 10 दिवसात अशी आहे की तुमच्या आयुष्यात अचानक वादळ उठतील आणि तुम्हाला कल्पनाही नसलेल्या समस्यांना सामोरे जावे लागेल. तुमच्या सहनशीलतेची, बुद्धिमत्तेची आणि मानसिक धैर्याची ही खरी कसोटी असेल. काही जुने दोष जे तुम्ही विसरून गेला होता किंवा ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं ते या काळात पुन्हा अत्यंत तीव्रतेने तुमच्यासमोर उभे राहतील आणि तुमच्या मनात कमालीची अशांतता निर्माण करतील. भयंकर निर्णय आणि त्यांचे विनाशकारी परिणाम. या 10 दिवसांच्या कालावधीत तुम्हाला अनेक भयंकर आणि अत्यंत कठीण निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. हे निर्णय केवळ तुमचे वर्तमानच नाहीत, तुमचे संपूर्ण भविष्यात बदलून टाकतील. तुमच्या व्यावसायिक किंवा आर्थिक आघाडीवर तुम्हाला अनपेक्षित मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात, व्यवसायात किंवा इतर कोणत्याही आर्थिक व्यवहारात जर तुम्ही घाईघाईने किंवा चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम इतके गंभीर असतील की तुम्हाला मोठा नाश अनुभवावा लागू शकतो. अचानकपणे आर्थिक नुकसान, व्यावसायिक संबंधांमध्ये कटुता किंवा नोकरीमध्ये अस्थिरता यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडेल. तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबतचे संबंधही या काळात कसोटीला लागतील. गैरसमज, समाजाचा अभाव आणि जुने मतभेद यामुळे कुटुंबात किंवा मित्रपरिवारात मोठे वादळ निर्माण होऊ शकते. तुमच्या शब्दांनी किंवा कृतीने इतरांना दुखावले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नात्यांमध्ये अकल्पित दुरावा निर्माण होऊ शकतो. आंतरिक संघर्षाची अग्निपरीक्षा आणि चेतावणी. या काळामध्ये तुम्हाला केवळ संकटांशी नव्हे तर तुमच्या आंतरिक संघर्षाशीही लढावे लागेल. तुमच्या मनात भीती, निराशा आणि चिंतेचे ढग दाटून येतील. तुमच्या आत्मविश्वासाला तडा जाण्याची खूप मोठी भीती आहे, ज्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेण्यात असमर्थ ठरू शकता. आणि भूतकाळातील चुका आणि भविष्याची चिंता यामुळे तुमची मानसिक स्थिती अधिक बिघडेल. तुम्हाला एक महत्त्वाचा इशारा आहे. या काळात कोणत्याही प्रकारच्या मोठ्या गुंतवणुकीपासून किंवा महत्त्वाच्या कारणापासून दूर राहावे. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे किंवा भावनिक होऊन निर्णय घेणे तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. प्रत्येक पावलावर विचार करा, कारण एक छोटीशी चूक देखील भयंकर परिणामांना आमंत्रण देऊ शकते आणि तुमच्या आयुष्यात विनाश घडवून आणू शकते. या संकटातून मार्ग काढण्यासाठी एक धार्मिक उपाय आहे, ते तुम्ही करावेत. या अकल्पित संकटांना सामोरे जाण्यासाठी आणि मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी तुम्ही श्री गणेश उपासना करू शकता. गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते, म्हणजेच ते सर्व अडथळे दूर करणारे बाप्पा आहेत. त्यांच्यासाठी मंत्र दररोज सकाळी ओम गण गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास गणपतीला दुर्वा आणि लाल फुले अर्पण करावे. संकटमोचन. यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील, तुमचे निर्णय अधिक स्पष्ट होतील आणि तुम्हाला भयंकर परिस्थितीतून बाहेर पडण्याची बुद्धी मिळेल. हा उपाय तुमच्यातील दोष कमी करून सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करेल. या कठीण काळात काय चांगलं घडेल? जरी हा काळ आव्हानात्मक असला तरी यातील काही सकारात्मक पैलू तुम्हाला मजबूत बनवतील. आत्मपरीक्षण आणि शिकवण. हा काळ तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची आणि तुमच्या जुन्या दोषांवर काम करण्याची संधी देईल. तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकाल आणि भविष्यात अधिक सावध आणि सुज्ञ निर्णय घेण्यासाठी सक्षम व्हाल. हे अनुभव तुम्हाला जीवनाचा एक महत्त्वाचा धडा शिकवतील. आंतरिक शक्तीचा विकास. या अकल्पित संकटांना सामोरे जाताना तुमच्यातील आंतरिक शक्तीचा आणि धैर्याचा विकास होईल. तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव होईल आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक कणखर बनाल. नात्यांची कसोटी आणि दृढता. जरी काही नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो तरी खरी आणि मजबूत नाती या कसोटीतून तावून सुलाखून बाहेर पडतील. तुमच्या जवळच्या आणि खरे लोक कोण आहेत हे तुम्हाला या काळात नक्की समजेल आणि ही नाती आणखी दृढ होतील. नवे मार्ग आणि संधीची निर्मिती. काही जुन्या गोष्टींचा नाश जरी झाला तरी तो नव्या वाटा आणि संधी निर्माण करेल. या काळातील अनुभव तुम्हाला अनपेक्षितपणे नवीन कल्पना देतील किंवा नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्याची प्रेरणा देतील, जे तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरतील. असेच तुमच्या राशीबद्दलची
दररोज व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.